हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं असतं, इव्हॅल्युएट असं दिलेलं असतं. त्यामध्ये असं कोणत्या टाईपने आपण क्वेश्चन सॉल्व करायचा असं काही दिलेलं नसतं. आपल्याला क्वेश्चनकडे बघून ठरवायचं असतं की क्वेश्चन कोणत्या टाईपचा आहे किंवा आपण कोणत्या प्रोसेसने कोणत्या मेथडने तो क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x+1 इन नेक्स्ट ब्रॅकेट x-2 असा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आपण पहिली स्टेप असते आपली, लेट ॲज्युम करून घेतो. लेट आय इक्वल्स टू गिवन क्वेश्चन आपण काय तो लिहून घेतो. त्यानंतर आता मी ते खाली लिहिलं आहे सॉल्विंग बाय पार्शियल फ्रॅक्शन. मग आता हा क्वेश्चन मी पार्शियल फ्रॅक्शननेच का सॉल्व करतो आहे. तर इथे बघा डिनॉमिनेटरला मला 2 ब्रॅकेट दिसत आहे. अशाच प्रकारचे 2 ब्रॅकेट किंवा 3 ब्रॅकेट जर आले तर आपण तो क्वेश्चन पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करू शकतो. म्हणून मी तो क्वेश्चन आता पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करणार आहे. पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करताना काय करतो आपण, ए अपॉन फर्स्ट ब्रॅकेट लिहितो. ए घ्यायचा, अपॉन फर्स्ट ब्रॅकेट लिहिला, हा फर्स्ट ब्रॅकेट लिहिला. नंतर प्लसने मध्ये नेहमी प्लस असतं. बी अपॉन सेकंड ब्रॅकेट घ्यायचा, बी अपॉन सेकंड ब्रॅकेट. डिनॉमिनेटरला जो काही ब्रॅकेट असतो तो सेकंड घ्यायचा आणि त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. LHSला हा न्यूमरेटर घ्यायचा जो काय असेल तो. इथे 1च आहे, आता मग प्रत्येक वेळेस 1च येईल असं काही नाही. या क्वेश्चनमध्ये 1 आहे म्हणून 1. ए इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ए इंटू दिस ब्रॅकेट, बी इंटू दिस ब्रॅकेट. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे आणि ते इथे मी लिहिलं ए इंटू, त्याला इक्वेशन नंबर 2 दिलं आहे. हे झाले आपल्या 2 महत्त्वाच्या स्टेप्स. त्यानंतर आपण व्हॅल्यू पुट करतो एक्सची. आता मी इथे x इक्वल्स टू -2 पुट करतो आहे इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन नंबर 2मध्ये सॉल्व केल्यानंतर मला बीची व्हॅल्यू भेटली -1. नेक्स्ट स्टेप मी एक्सची व्हॅल्यू पुट करतो आहे -1. एक्सची व्हॅल्यू -1 पुट केल्यानंतर मला पुढची काहीतरी व्हॅल्यू भेटेल. ती व्हॅल्यू आपल्याला कसली भेटेल आता, एची. एची व्हॅल्यू काय भेटते आपण बघूया. एची व्हॅल्यू मला भेटली आहे 1. त्यानंतर इक्वेशन 1 बिकम्स, ह्याच व्हॅल्यू काय करणार मी इक्वेशन 1मध्ये, बघा हे इक्वेशन नंबर 1 आहे आपलं. इक्वेशन नंबर 1मध्ये मी आता त्या व्हॅल्यू पुट करणार आहे. व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला एक इक्वेशन भेटेल. LHS मी ॲज इट इज लिहिला. त्यानंतर RHSमध्ये एच्या आणि बीची व्हॅल्यू पुट केली. बघा ही एची व्हॅल्यू, ही बीची व्हॅल्यू पुट केली मी इथे. व्हॅल्यू पुट केल्यानंतर ते सॉल्व करतो. हे प्लस आणि हे मायनस साईन, मायनस झालं इथे. त्यानंतर आता इंटिग्रेशनचं साईन टाकायचं. LHSला आणि RHSला इंटिग्रेशनचं साईन, म्हणजे आपल्याला आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे दोन्ही स्टेपचं. म्हणून इंटिग्रेशनचं साईन टाकलं आहे मी. इंटिग्रेशनचं साईन टाकल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन मला भेटलं आहे. काय भेटलं आहे, या स्टेपचं इंटिग्रेशन मला भेटलं आहे बघा 1/x फॉर्ममध्ये, म्हणून log ऑफ x+1 आणि एक्स्ट्रा टर्मचं खाली डेरिव्हेटिव्ह, कंपोजिट फंक्शन आहे म्हणून. नेक्स्ट स्टेपला पण log ऑफ x+2 आणि खाली डिनॉमिनेटरला x+2चं डेरिव्हेटिव्ह आणि शेवटला आपण काय करतो, +c लिहितो. मग फायनल आन्सर मला हे भेटले, log